प्रसंग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातला जो तुम्हाला इन्स्पायर करतो कायम? मला वाटतं प्रत्येक गोष्टी बाबासाहेबाची मला इन्स्पायर करतो आणि मी तर नेहमी म्हणतो की जे आम्ही खांद्यावरती स्टार लावतो, एम्ब्लम लावतो, तर तो बाबासाहेबाचीच देण आहे. तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि तो व्हिडिओ कुणा साध्यासुद्धा व्यक्तीचा नसून किंवा कुठल्या पोलीस अधिकाऱ्याचा नाही, तर पोलीस अधिकारी DIG लेवलच्या अधिकाऱ्याचा तो व्हिडिओ आहे आणि तो अधिकारी ते जय भीम म्हणत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानतो आणि तो खूप काही बोलतो, ज्यामुळे आपल्या सर्वांचे डोळे नक्कीच उघडतील. तर तो अधिकारी काय म्हणाला आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सर्वात अगोदर सांगितलं जात आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार मानणारा तो व्यक्ती जो आहे तो मराठा समाजातून बनलेला पोलीस अधिकारी आहे आणि तेही DIG लेवलचा अधिकारी आहे, IPS लेवलचा पोलीस अधिकारी आहे असं सांगितलं जात आहे. तर त्याचं झालं असं मित्रांनो, 14 एप्रिल निमित्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता आणि त्या पोलीस बंदोबस्तामध्ये तो पोलीस अधिकारी देखील त्या ठिकाणी उपस्थित होता आणि जेव्हा त्या ठिकाणी पत्रकारांनी त्या पोलीस अधिकाऱ्याला प्रश्न विचारला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तुमच्या जीवनावरती झालेले परिणाम काय आहेत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तुम्ही कसं प्रकारे मानता किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत तुमचं काय मत आहे, तर त्या ठिकाणी बोलत असताना तो पोलीस अधिकारी सर्वात अगोदर जय भीम म्हणतो आणि म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर आज मीही या ठिकाणी नसतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून आज या ठिकाणी मी एवढ्या मोठ्या पदावरती किंवा एवढ्या मोठ्या पोस्टवरती आलेलो आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त कायदाच नाही लिहिला, तर या ठिकाणी असणाऱ्या गोर गरीब जनतेला अधिकार मिळवून दिलेत. आणि त्याचसोबत तो पोलीस अधिकारी म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मी शिक्षण घेऊ शकलो आणि त्या शिक्षणाच्या जोरावरती मी आज एवढा मोठा पोलीस अधिकारी बनलोय. कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले नसते तर मीच काय, माझ्या कित्येक पिढ्या ढोरांच्या मागे असत्या किंवा आमच्यासारख्या कित्येक पिढ्या आजही शेतात काम करत असते किंवा कुठे ना कुठे आम्ही कामधंदे मोलमजुरी करत असतो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त त्यांच्या समाजाचाच विचार नाही केला, तर सर्वांचा विचार केला आणि सर्वांना समान अधिकार त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. आणि त्याचाच परिणाम आहे की आज माझ्यासारखा एक गोरगरीब कुटुंबातून येणारा व्यक्ती जो आहे थेट IPS लेवलचा पोलीस अधिकारी बनू शकतो. त्यांचं ते वक्तव्य सोशल मीडियावरती वाऱ्यासारखं व्हायरल झालं आणि सर्वच ठिकाणी त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जात आहे. तर चला पाहूया ते पोलीस अधिकारी नेमकं काय म्हणाले. प्रसंग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातला जो तुम्हाला इन्स्पायर करतो कायम? मला वाटतं प्रत्येक गोष्टी बाबासाहेबाची मला इन्स्पायर करतो आणि मी तर नेहमी म्हणतो की जे आम्ही खांद्यावरती स्टार लावतो, एम्ब्लम लावतो, तर तो बाबासाहेबाचीच देण आहे. तेच कायद्याप्रमाणे चालणारा आमचा देश आहे आणि तो कायद्याची रक्षक म्हणून पोलीस आम्हाला मोठी संधी भेटतात. त्यासाठी म्हणजे आम्ही प्रत्येक गोष्टीला आमच्या विरुद्ध वाक्य जे आहे कोल्हापूर महाराष्ट्र पोलीसचं सदरक्षण आहे, खालनिग्रहण आहे. मला वाटतं प्रत्येक गोष्टी संविधानापासून तोच मार्गाने चालू आहे की वाईट माणसाचा वाईट करायचं आहे आणि चांगल्या माणसाला चांगली वागणूक द्यायची आहे. त्या पद्धतीनेच पूर्ण शासन असतील, आमच्या पोलीस डिपार्टमेंट असतील, तोच विरुद्ध वाक्यावरती आम्ही चालू आहे आणि तो सगळी इन्स्पिरेशन जी आहे आम्ही संविधानावरून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची मार्गदर्शनामधून घेतो.